माध्यमातून काम राहिलं, अवतार कार्य राहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी जाण्याचं, जे की भगवान बाबांना आयुष्यभर गावोगावी बैलगाडीमध्ये, टांग्यामध्ये, चिखलामध्ये राहून फिरावं लागतं. 2-2 दिवस 3-3 दिवस बाबा एखाद्या गावामध्ये रानावनामध्ये अडकून बसायचे. ते राहिलेलं काम अवतार पूर्ण करण्यासाठी माझ्या श्री गुरु नामदेव बाबा शास्त्री यांचा अवतार आहे, हे माझ्या एका सेवकाचं म्हणणं आहे. आणि अवताराशिवाय कार्य होऊ शकत नाही. सामान्याकडून हे व्यापक कार्य होऊ शकत नाही. जो सामान्य जीव आहे त्याच्याकडून संकोचित कार्य होतं. एखाद्या 1-2 गावापुरती पाठी ह्याच्यामुळे काय होतं. पण जेव्हा महाराष्ट्राला गरज होती ज्ञानेश्वरीची, भगवान बाबांच्या विचाराची, तेव्हा ते अवतार रूपी कार्य देण्यासाठी परत भगवान बाबांनी अवतार घेतला. ते म्हणजे आपल्या गडाचे महंत आहेत. आणि मला वाटतं भगवान बाबांच्या कार्याचे महंत म्हणजे आईच्या पोटातच ठरलेले असतात की ते भगवान बाबाचे अवतार आहेत. सोपी केली तरी सगळ्यात जास्त अवघड वाटतं. त्यांनी सोपी करण्यासाठी सांगितली पण अवघड वाटतं. मग श्री गुरु बाबांसारखे अवतारी पुरुष आले. मग त्यांनी फोडून ज्ञानेश्वरी घराघरात पोहोचले. ज्याच्या गळ्यात माळ आहे असे लोक भेटतात. महाराज आम्ही ते युट्यूबवर ऐकतो महाराजांची ज्ञानेश्वरी, कळत काय नाही पण सिद्धांत चांगले वाटतात, आनंद वाटतो. म्हणजे जो पामर आहे त्याच्या सुद्धा हृदयाला आनंद देणारी ज्ञानेश्वरी बाबा पोहोचतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अजून त्याच्यामध्ये ओझं टाकण्याचं काम. मग ही निगमवली प्रगट केली. पण प्रगट करत असताना ज्ञानेश्वर महाराजांना ही प्रगट करत असताना थोडे सायास लागलेले आहेत. एकदम कमी वयामध्ये 19 वर्ष आपल्याला जे जगायला 19 वर्ष तर घरातल्या पाहुण्यांची कळत नसते. 19 वर्ष कोण कुणाचे हे सगळं कळायला घरातल्याचीच कळत नसते. या 19 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी एवढे सखोल ग्रंथ मोठ्या मोठ्या ऋषींना, मोठ्या मोठ्या विद्वानांना याचा ठाम पता लागणार नाही असे गूढ अर्थ त्यांनी प्रकट केले. ब्रह्माचा
ते शरीर झाकते. तसं ज्ञानेश्वरी महाराज मी विद्वान आहे, मी मोठा आहे, मी ज्ञानेश्वरी पाठ करीन, ओव्या पाठ करीन, कीर्तना बोलते असं म्हणून जर जाऊ तर ती आपला जीवाला दाखवत नाही. आईकडे जायचं असेल तर रडावं. रडल्याशिवाय मिळत नाही. दिल्या विनता मुझे नाही कोण सांगत नाही महाराज. मुझे नाही संसारात कोणी सांगत नाही. संसारातला एक सारा मंत्र होता विंचू उतरायचा. एखाद्याला वाटलं चला गावाचं कल्याण होईल, विंचू चालतात राणा म्हणत राहतो, विचारायला गेला विंचवाचा मंत्र सांगितला नंतर होईल बाकीच्याचंही कल्याण होईल. ते म्हणला हे मंत्र सोडून बोला, हेच तर दुकान आहे. दुकानात कसं एका जणाला मांडीले देत नाही बोलावे वस्तू त्याचाही देत नाही. तसं मला एक सारा विंचवाचा मंत्र कोणी कोणाला देत नाही. उद्धराची ज्ञानेश्वरी आपल्या घरात येतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं हृदय आपल्या समोर काढून ठेवलं ज्ञानेश्वरीचा रूपात. तुकोबारायांनी तुकाराम महाराजांचा गाथा हृदय रूपाने आपल्या समोर काढून ठेवला. एवढे मोठे महान ग्रंथ आहेत आपल्याजवळ. आणि श्री गुरु शास्त्री बाबांनी ही ज्ञानेश्वरी जी आहे एकदम सोपी करून सांगितली. सोपी ही सामान्याला सुद्धा अवघड वाटणारी, साधकाला सुद्धा अवघड वाटणारी एकदम सोपी करून आपल्याला सांगतात. म्हणून जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपलं प्रत्येक पाऊल हे पवित्रतेकडे पाहिजे. त्याच्याशिवाय जीवन धन्य होत नाही किंवा आपली कीर्ती जगतामध्ये पसरत नाही महाराज. आणि भगवान बाबांचं प्रत्येक पाऊल हे ज्ञानेश्वरीसाठी जगताच्या कल्याणासाठी होतं महाराज. आपलं फार मोठं भाग्य आहे महाराज. आपण ज्ञानेश्वर महाराजांना पाहू शकलो नाही, ज्ञानेश्वरी जवळ. आपण तुकोबारायांना पाहू शकलो नाही, गाथा जवळ आहे. आपण राष्ट्रसंत भगवान बाबांना आम्ही सगळी तरुण मुलं पाहू शकलो नाही. पण मला वाटतं आमचं फार मोठं भाग्य आहे. श्री गुरु नामदेव महाराज शास्त्रीजींना आम्ही डोळ्याला पाहू शकतो आणि त्यांचा आनंदाचा वर्षा आमच्यावर होऊ शकतो. हे आमच्यावर भाग्य कोणाचं नाही. आमची सदैव भावना असते.